शहीद करकरेंना कसाबच्या रायफलमधून गोळ्या लागल्या नाही, मात्र निकमांनी सत्यता कोर्टाच्या लक्षात आणून दिली नाही असं वडेट्टीवार म्हणाले। आता ज्या पुस्तकाच्या आधारे वडेट्टीवारांनी आरोप केले त्या पुस्तकाचे लेखक आणि माजी पोलीस अधिकारी SM मुश्रीफांचं काय म्हणणं आहे पाहूया। हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती। हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या ह्या अजमल कसाबच्या रायफलमधून उडवलेल्या नव्हत्या। म्हणजे निकालामध्ये हे गोष्ट स्पष्ट नमूद केली आहे। लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं आणि 26/11 हल्ल्यावरून आरोप सुरू झाले। विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी माजी पोलीस अधिकारी SM मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देत शहीद करकरेंना कसाबच्या रायफलीतून गोळी लागलेली नव्हती, तर पोलीस अधिकाऱ्याच्या रिव्हॉल्व्हरमधून त्या गोळ्या झाडण्यात आल्या असा आरोप केला। आता स्वतः हू किल्ड करकरे पुस्तकाचे लेखक आणि माजी अधिकारी SM मुश्रीफांचं काय म्हणणं आहे ते ऐका। हेमंत करकरेंच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या त्याचं ज्यावेळी फॉरेन्सिकनी त्याचं निरीक्षण केलं, त्याचं एक्झामिनेशन केली, त्यावेळी त्यांना असं दिसून आलं की हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या ह्या अजमल कसाबच्या रायफलमधून उडवलेल्या नव्हत्या किंवा त्याचा जो साथीदार होता इस्माईल त्याच्याही रायफलमधून उडवला होता असा स्पष्ट रिपोर्ट होता। आणि जजमेंटमध्ये म्हणजे निकालामध्ये हे गोष्ट स्पष्ट नमूद केली आहे। कोर्टाच्या निकालात जे आहे त्यावरूनच आपण पुस्तकात माहिती दिल्याचा दावा मुश्रीफांचा आहे। तसंच उज्ज्वल निकमांनी सत्य कोर्टाच्या समोर आणलं नाही असंही मुश्रीफांचा आरोप आहे। हे प्रभाकर आरोप आणि ज्यांनी वरून गोळ्या खाली मारल्या ते एक अधिकारी, पोलीस अधिकारी, हे दोन्हीही RSSशी संबंधित आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली। ह्याचा अर्थ उज्ज्वल निकम यांनी RSSच्या 2 लोकांना वाचवण्यासाठी हा सगळा हल्ला होण्याला जबाबदार असणारा सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला वाचवलं आणि करकरेंना मारणाऱ्या व्यक्तीला वाचवलं। वडेट्टीवारांनी आरोप पुस्तकाच्याच आधारे केले आहेत, तर मला उमेदवारी मिळाल्यानं काँग्रेस घाबरल्याचं निकमांचं म्हणणं आहे। ज्यावेळेस आमच्या यांचा खून झाला हेमंत करकरे साहेबांचा, ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, RSS समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे। आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का हा प्रश्न येतो। लोकांचा सात्विक संताप हा उफाळून आलेला आहे, कारण लोक चिडलेत। लोक म्हणतात की अशा रीतीने खोटे आरोप केले त्याचा काही परिणाम होणार नाही आणि माझं कॅन्डिडेचर डिक्लेअर झाल्याबरोबर हा आरोप होऊ लागलाय, याचाच अर्थ तुमच्या तंबूमध्ये घबराट निर्माण झाली। पुस्तक लिहिणारे SM मुश्रीफ अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे भाऊ आहेत। त्यांच्या पुस्तकातले आरोप स्फोटक आहेत आणि ते आपल्या लिखाणावर ठाम आहेत। तर वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। हेमंत करकरे यांना कसाबची गोळी लागली, काय दुर्दैव आहे। पाकिस्तानला जे पाहिजे तुम्ही बोलता, पाकिस्तान जे बोलतंय ते तुम्ही बोलताय। बिर्याणी दिली की बिर्याणी कसाबचा अपमान होईल याचं दुःख तुम्हाला। ज्या कसाबने शेकडो निरपराध लोकांना मारलं त्या कसाबच्या बद्दल तुम्हाला कळतं? RSS और करकरे साहब का झगड़ा चल रहा है, एक संघर्ष चल रहा है। फिर ATS ने उस वक्त 2 लोगों को पकड़ा था टेररिस्ट एक्टिविटी में, जिसमें साध्वी प्रज्ञा सिंह, आपको मालूम है, और दूसरे कर्नल पुरोहित, जो RSS से जुड़े हुए लोग थे। जो हसन मुश्रीफ जो बीजेपी के साथ है, उनके भाई ने लिखे हैं। SM मुश्रीफ जो उस वक्त IG थे,
और वो हसन मुश्रीफ साहब आज बीजेपी के साथ है। तो आप सवाल मुश्रीफ साहब से पूछिए ना, आपके भाई ने किताब क्यों लिखी? हल्ल्याला 15 वर्ष उलटली आहेत, मात्र कसाबला फासावर लटकवूनही 11 वर्षाहून अधिक कालावधी झाला। पण आता निकम राजकारणात उतरले आणि शहीद करकरेंवरून निकमांना घेरणं सुरू झालं। कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।